तुमची कन्या रास असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की 18 जुलैच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कधी अचानक विचार केला आहे का की रात्री अचानक तुमची झोप का उडते? जेव्हा संपूर्ण जग शांत झोपलेलं असतं तेव्हा रात्री ठीक 2 ते 4 दरम्यान तुमचे डोळे अचानकपणे का उघडतात आणि मनात एक अनामिका भीती किंवा अव्यवस्थता निर्माण होते. किंवा कधी कधी असं घडलं आहे की तुम्ही घरातून एकदा चांगल्या कामासाठी बाहेर पडता आणि ऐनवेळी काहीतरी असं घडतं की तुमचं बनत आलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडून जातं. एकाही सेकंदात तुमचं आलेलं काम पूर्णपणे विस्कटून जातं. असं तुमच्यासोबत जर घडत असेल ना तर त्वरित सावधा. हा निव्वळ योगायोग नाही, हा तुमच्या नशिबाचा खेळ आहे जो आता एका अत्यंत मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. येत्या 18 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहतात. पण लक्षात ठेवा, निसर्ग तुम्हाला काही अत्यंत गुप्त संकेत देत आहे. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप कठीण असू शकतो. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे जी कदाचित आत्तापर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. मंडळींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कन्या रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जातात? वरून हसणारा आणि सगळ्यांना धीर देणारा तुमचा चेहरा आतून किती रडतोय हे तुम्हाला, तुमच्या मनाला आणि त्या देवालाच ठाऊक आहे. तुम्ही लोकांवर मनापासून प्रेम केलं, ज्यांना गरज होती त्यांना स्वतःची खिसे रिकामी करून मदत केली, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त आणि फक्त फसवणूक, अपमान आणि मानसिक त्रास. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात सोडून दिले आणि तुमच्यावर खोटे आरोप लावले. आज परिस्थिती अशी आहे की तुमचा हक्काचा पैसा मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत आहेत. लोकांचे शब्द ऐकून घ्यावे लागतात. कधी कधी रात्री एकटं बसून विचार करताना डोळ्यातून पाणी येताना की माझं काय चुकलं, मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्या नशिबात एवढी मोठी परीक्षा का? पण आता तुमचे रडण्याचे दिवस संपणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या विश्वाने तुम्हाला एवढे कष्ट दिले तोच विश्व आता तुमच्यासाठी न्यायाचा दरवाजा उघडत आहे. 18 जुलैनंतर ब्रह्मांडात अशा काही शक्ती सक्रिय होत आहेत ज्या थेट तुमच्या कन्या राशीवर प्रभाव टाकणार आहेत. पण आता पुढे जे होणार आहे ना ते अनेकांना हादरून टाकणार आहे. कन्या राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणजेच की प्रसिद्धी. ते म्हणजे हे लोक कधीच कोणासमोर आपल्या दुःखाचा देखावा करत नाही. मंडळी, हे लोक कधी आपल्या दुःखाचा देखावा अजिबातच करत तर नाही. पण गावाकडचा शेतकरी असो किंवा शहरातला कंपनीतला काम करणारा तरुण, कन्या राशीच्या व्यक्ती नेहमी स्वतःचं दुःख मनात दाबून ठेवतात. सध्या तुमच्या आयुष्यात समस्येचा डोंगर उभा आहे. पहिली आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशाची चणचण. पैसा येतो पण तो कुठे जातो तुमचा तुम्हाला समजत नाही. एका हाताने पैसा येतो आणि दुसऱ्या हाताने आजारपण, कोर्ट कचेरी किंवा घरातल्या अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर निघून जातो. कर्जबाजारीपणा एवढा वाढलाय की रात्री झोपताना उद्या सकाळी काय करायचं या विचाराने डोकं सुन्न होतं. दुसरी समस्या मंडळींनो, नातेसंबंधातील दुरावा. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त मानलं तीच व्यक्ती आज तुमच्यापासून दूर चालली आहे किंवा तुमच्याशी वाद घालत आहे. घरात रोज किरकोळ कारणावरून भांडणं होत आहेत ज्यामुळे घरातील सुखशांती पूर्णपणे नष्ट झाले. कामाच्या ठिकाणी तुमचं श्रेय दुसरंच कोणीतरी लाटून घेत आहे. तुम्ही दिवसरात्र कष्ट करतात पण बॉस किंवा वरिष्ठ तुमच्या कामाची किंमत करत नाहीत. उलट तुमच्या पाठीमागे तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं तुमच्या चुकीमुळे होत आहे, तर तुम्ही चुकीचा आहात. हा काळच तसा होता. पण या संकेताकडे अचानक लोक दुर्लक्ष करतात की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुवर्ण सकाळ नक्कीच येत असते. आता कान देऊ नाही का मंडळींनो, आता कान देऊ नाही का? कारण 18 जुलैनंतर ग्रहाची जी स्थिती बदलत आहे ना ती तुमच्या कन्या राशीसाठी एका संजीवनी बुट्टीसारखी काम करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या आणि ब्रह्मांडाच्या नियमानुसार जेव्हा एखादी रास दीर्घकाळ कष्टाचा सामना करते तेव्हा तिच्या कर्माचं फळ मिळण्याची वेळ येते. 18 जुलैनंतर तुमच्या राशीवर असलेला नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या विचारांना एक नवी दिशा मिळणार आहे. जे निर्णय आतापर्यंत चुकत होते
ते निर्णय आता अचूक ठरू लागतील. शहरात जे कामं करतात कन्या राशीच्या व्यक्तींच्या मंडळींना नोकरीची नवीन संधी चालून येतील. तर गावाकडच्या माझ्या शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांना, दादांना आणि ताईंना तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. मंडळींनो, तुमच्या डोक्यावर जे कर्जाचं ओझं आहे ते उतरवण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात जी सतत भीती आणि नकारमता असायची ती नाहीशी होऊन एका वेगळ्याच आत्मविश्वास जाणू लागेल. पण हा बदल अचानक हवेतून पडणार तर नाही. त्यासाठी निसर्ग तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाचे शुभ संकेत देणार आहे. जर हे संकेत तुम्ही ओळखले नाही तर आलेली सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग जाणून घेऊया तो पहिला संकेत कोणता आहे. त्याआधी कमेंट केली नसेल तर आत्ता लगेच कमेंट करा. पहिला शुभ संकेत जो 18 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात दिसायला सुरुवात होईल. स्वप्न आणि वेळेचं चक्र बदलणं. 18 जुलैनंतर तुम्हाला अचानक पहाटेची वेळी म्हणजेच की ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 3:30 ते 5च्या दरम्यान जाग येऊ लागेल आणि तुमचं मन शांत वाटू लागेल. तर समजून जा की देवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहत आहे. या काळात जर तुम्हाला स्वप्नात वाहतं पाणी, हिरवेगार शेत, एखादं प्राचीन मंदिर किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू दिसू लागल्या तर हा निसर्गाचा स्पष्ट संदेश आहे की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटाचे दिवस आता संपत आलेत. हा संकेत तुमच्या मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम करेल. आजपर्यंत जे मन सतत चिंतित असायचं ते आता शांत होईल. तुमच्या घरात जे रोज वाद होत असतील तर या संकेतानंतर घरातल्या लोकांच्या सोबत मावळपणा येईल. पती पत्नीमधले जुने वाद मिटतील आणि घरात एक आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक पातळीवर हा संकेत दर्शवतो की तुमच्या अडकलेल्या पैशाची मार्ग मोकळे होणार आहे. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील आणि ते परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल तर तो पैसा अचानक तुमच्याकडे परत येण्याची शक्यता निर्माण होईल. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. हा तर फक्त पहिला संकेत आहे. जो दुसरा संकेत याहूनही जास्त शक्तिशाली आणि थरथराक आहे. दुसरा संकेत जो तुम्हाला 18 जुलैनंतर अनुभवायला मिळेल तो म्हणजे अनोळखी व्यक्तीची मदत आणि शत्रूचा प्रभाव. नीट विचार करा, गेल्या काही महिन्यात ज्या लोकांनी तुमची निंदा केली, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी समाजात तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता अचानक तुमच्या समोर झुकताना दिसतील किंवा त्यांनी रचलेली कट कारस्थानं त्यांच्यावरच उलटतील. यालाच तर म्हणतात कर्माचा न्याय. 18 जुलैनंतर जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असाल तेव्हा एखादी अशी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येईल ज्याच्याकडून तुम्ही कधीच अपेक्षा नव्हती. तर मंडळीने एखादा अनोळखी माणूस तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत अशी काही मदत करेल ज्यामुळे तुमचं बिघडलेलं काम थेट मार्गी लागेल. या संकेताचा थेट परिणाम तुमचं करिअर, आर्थिक स्थितीवर होणार आहे. जर तुम्ही शहरात राहत असाल आणि बऱ्याच दिवसापासून प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर वरिष्ठ अधिकारी अचानक तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि तुमची प्रगती होईल. गावातल्या माझ्या बांधवांसाठी, माझ्या दादांसाठी किंवा माझ्या ताईंसाठी कोर्ट कचेरीचा किंवा जमिनीचा एखादा जुना वाद असेल तर तो तुमच्या बाजूने सुटण्याचे संकेत मिळतील. नातेसंबंधाच्या बाबतची जी माणसं तुमच्यावर संशय घेत होती त्यांना तुमच्या प्रामाणिकपणाची जाणीव होईल. पण मंडळी, जितकी ही परिस्थिती चांगली दिसत आहे तितकी ती धक्कादायक किंवा धोकादायक ठरू शकते जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कारण पुढे मी जे सांगणार आहे ना तर ते अनेकांना हादरून टाकेल. पहा मंडळी, अनेकदा काय होतं माहिती आहे का, जेव्हा देव किंवा निसर्ग आपल्याला चांगले दिवस आणणार असतो ना तेव्हा तो आधी काही संकेत देतो. पण आपण आपल्या रोजच्या धावपळीत मोबाईल स्क्रोल करण्यात, नकारात्मक विचारामध्ये इतके व्यस्त असतो की या संकेताकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ बघा ना, जेव्हा पहाटे अचानक जाग येते तेव्हा आपण देवाचे आभार मानण्याऐवजी पुन्हा मोबाईल हातात घेतो, रील्स पाहतो आणि सकारात्मक विचार तिथेच नष्ट करून टाकतो. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला चांगला सल्ला देते तेव्हा आपल्याला अहंकार किंवा संशयास्पद स्वभाव जागृत होतो आणि आपण त्या व्यक्तीला हिणवून दूर करतो किंवा आपण तिला झिडकावरून लावतो. शहरातली लोक याला निव्वळ योगायोग म्हणतात आणि गावातली लोक याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देतात. पण हीच आपली सर्वात मोठी चूक असते. निसर्ग तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असतो की बघ, मी तुझ्यासाठी मार्ग उघडत आहे, त्यावर चालण्यास सुरुवात कर. पण आपण भूतकाळातील दुःखात इतके बुडालेले असतो की आपल्याला येणारा प्रकाश दिसतच नाही. हा संकेत अनेक लोक दुर्लक्षित करतात आणि नंतर म्हणतात की आमचं नशीबच खराब आहे. पण मंडळी, आता सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट, जर तुम्ही 18 जुलैनंतर मिळणाऱ्या या 2 संकेताकडे दुर्लक्षित केलं तर काय होईल. मी तुम्हाला घाबरत नाही तर सावध करत आहे. जर तुम्ही या सकारात्मक ऊर्जेचा आदर केला नाही तर ब्रह्मांड आपले दरवाजे बंद करून घेईल आणि नशिबाने दिलेली सुवर्ण संधी जर तुम्ही आळसामुळे
किंवा नकर्मतेमुळे गमावली तर येणारा काळ तुमच्यासाठी पूर्वेपेक्षा जास्त वाईट असू शकतो. जे पैशाचे मार्ग मोकळे होणार होते ते कायमचे बंद होऊ शकतात. कर्जाचा विळखा अजून घट्ट होऊ शकतो. जर तुम्ही घरातल्या शांतीकडे दुर्लक्षित करून पुन्हा जुन्याचं भांडण कटकटीत बसलात तर नातेसंबंधामध्ये अशी दरी निर्माण होईल जी आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही. कामाच्या ठिकाणी आली सुवर्णसंधी जर तुम्ही आत्मविश्वासाच्या आभाळामुळे नाकारली तर तुम्ही याच जुन्या अपमानास्पद नोकरीत आयुष्यभर अडकून पडाल. निसर्ग तुम्हाला बदलण्याची संधी देत आहे. मंडळी, जर तुम्ही स्वतःला बदललं नाही तर वेळ तुम्हाला अशा प्रकारे बदलेल की ते सहन करणं तुमच्यासाठी अशक्य होईल. आता बोलूया तुमच्या अत्यंत संवेदनशील भागाबद्दल, म्हणजेच की तुमच्या नातेसंबंधाबद्दल. कन्या राशीचे लोक नाते टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान सुद्धा पणाला लावतात. पण 18 जुलैनंतर तुमच्या नात्यामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये, म्हणजेच की पती पत्नीमध्ये किंवा लव्हरमध्ये बऱ्याच काळापासून अबोला असेल, गैरसमज वाढले असतील तर ते सगळे गैरसमज आता दूर होणार आहे. पार्टनरला तुमच्या मूल्याची जाणीव होईल. गावात राहणाऱ्या संयुक्त कुटुंबामध्ये तर भावभावामध्ये किंवा सासू सुनामध्ये तणाव असेल तर तिथे एक सामंजस्याचे वातावरण तयार होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येत असेल तेव्हा जुन्या गोष्टी काढून टोमणे मारू नका. भूतकाळ विसरून जा आणि त्यांना माफ करायला शिका, कारण हाच तो चमत्कार आहे जो तुमच्या घरात पुन्हा एकदा हसू आणणार आहे. आता पहा मंडळी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न पैसा आणि करिअर. 18 जुलैनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत प्रचंड मोठी सुधारणा होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा पैसा घरात बसून लॉटरी लागण्यासारखा येणार नाही. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे. जे लोक बेरोजगार आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही व्यापार असाल मग ते गावातलं छोटं दुकान असो किंवा शहरातला मोठा व्यवसाय, तुमच्या ग्राहकाची संख्या वाढू लागेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत. फक्त एकच काळजी घ्या, 18 जुलैनंतर कोणावरही डोळे झाकून अंधविश्वास ठेवू नका. पहा मंडळी, मोठा आर्थिक व्यवहार करू नका किंवा कोणालाही जामीन राहू नका. पैसा येईल पण तो योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि वाचवणे हे तुमच्या हातात आहे. आता पहा मंडळी, तुमच्या घरातलं वातावरण तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा कणा असतो. गेल्या काही महिन्यामध्ये तुमच्या घरात सतत आजारपण, नकर्मता आणि एक प्रकारची उदासी पसरली होती. घरात पाऊल ठेवताच कटकटी सुरू व्हायच्या. पण 18 जुलैनंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. घरात एक सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा प्रवेश करणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीतील सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण कमी होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल असणारी चिंता दूर होईल आणि घरात एखादा धार्मिक कार्य किंवा आनंदीचा सोहळा पार पाडण्याचे योग येतील. जेव्हा घरातील वातावरण आनंदी असते तेव्हा लक्ष्मी माताही तिथे वास करते, हे नेहमी लक्षात ठेवा. कन्या राशीचे लोक उपजित थोडे आध्यात्मिक आणि देवावर श्रद्धा ठेवणारे असतात. जरी ते त्याचा वरवर देखावा करत नसले तरी 18 जुलैनंतर तुम्हाला काही आध्यात्मिक संकेत मिळतीलच. जेव्हा तुम्ही देवाच्या पूजेला बसाल तेव्हा तुम्हाला अचानक एक वेगळी शांतता जाणवेल. मंदिरात जाताच तुमच्या अंगावर काटा येईल किंवा घाबरत पाऊल ठेवताच डोळ्यातून आनंद अश्रू येतील. हा संकेत आहे की तुमचे आराध्य देव, तुमची कुलदेवता आणि तुम्ही स्वतः शनिदेव तुमच्या कर्मावर प्रसन्न झाले आहेत. या काळात जर तुमच्या दारावर एखादं गरीब किंवा गरजू व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका मंडळीनं. तुमच्या क्षमतेनुसार अन्न किंवा पाणी नक्की द्या. या आध्यात्मिक संकेत तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे दोष एका झटक्यात नष्ट करून टाकेल. आता वेळ आले हे अंतिम सत्याची. 18 जुलै हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस नाही तर तो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. निसर्गाने आपल्याला पत्ते टाकलेत. ग्रहांची नक्षत्र बदलले आहेत आणि आता तुमच्या कोर्टात आहे. आतापर्यंत तुम्ही खूप सोचलाय, खूप रडलात. लोकांनी तुमच्या परिस्थितीची थट्टा उडवली पण आता रडण्याची पाळी त्यांची आहे. त्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं. चमत्कार नक्कीच घडणार आहे, पण तो चमत्कार स्वीकारण्यासाठी तुमचं मन आणि विचार सकर्मक ठेवा. भूतकाळातल्या जखमांना धरून बसू नका, उठून उभे राहा. कारण कन्या राशीचे लोक कधीच हरण्यासाठी जन्मलेले नसतात. तुमच्यामध्ये ती ताकद आहे जी समुद्राची पाणी हटवू शकते. निसर्गाचे हे 2 संकेत ओळखा, सावध राहा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाका. संपूर्ण ब्रह्मांड आणि देवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. तर मंडळी, सावधा, हे 2 संकेत नक्कीच ओळखा, दुर्लक्षित करू नका. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि घरामध्ये जर कटकट असेल, काही करून घरामध्ये पैसा टिकत नसेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा नक्की जप करा, सकाळ संध्याकाळ.
त्याचा परिणाम तुम्हाला खूप छान मिळेल. आणि हो मंडळी, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताने लिहिलंच पाहिजे. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.